Very good morning. Today we are going to see next endocrine gland, that is adrenal gland. I think last lecture आपण पॅराथायरॉइड ग्लँडवर पाहिलं होतं. ठीक आहे, ज्यांनी कुणी पाहिलं नसेल ते उजव्या इथं हाताला एक लिंक येईल, त्याच्यावर क्लिक करून तुम्ही ती लिंकवर क्लिक करून तो व्हिडिओ पाहू शकता. ॲड्रेनल ग्लँड कंटेंट आपण आज पाहणार आहोत, म्हणजे इंट्रोडक्शन ग्लँडबद्दल, लोकेशन कुठं असते, काय असते, स्ट्रक्चर कसं आहे याचं. नंतर याचे दोन पार्ट असतात, ते म्हणजे ॲड्रेनल कॉर्टेक्स आणि ॲड्रेनल मेडुला. त्यांचे हार्मोन्स आपण पाहणार आहोत कोणते कोणते आहेत, आणि शेवटी म्हणजे महत्त्वाचं त्याचे डिसऑर्डर्स पाहणार आहोत. ठीक आहे, इंट्रोडक्शनमध्ये आपण पाहूया. ह्याला आपण सुप्रारिनल ग्लँडसुद्धा म्हणतो. ॲड्रेनल ग्लँडला सुप्रारिनल ग्लँड असं म्हणलं जातं, कारण का ही किडनीच्या वर असते. दोन्ही किडनीच्या वर छोटे छोटे दोन ग्लँड असतात. किडनीच्या वर असल्यामुळे याला सुप्रारिनल ग्लँड असं म्हणलं जातं. ॲड्रेनल ग्लँड दे रिसीव्ह वन ऑफ द हायेस्ट रेट्स ऑफ ब्लड फ्लो इन द बॉडी. खूप कमी ऑर्गन आहेत बॉडीमधले की ज्यांना हायेस्ट रेट ऑफ ब्लड फ्लो असतो. फॉर एक्झाम्पल किडनीज, ज्यांना सगळ्यात जास्त जेवढा ब्लड फ्लो शरीरामध्ये फिरतो त्यातला सगळ्यात जास्त जो ब्लड फ्लो ज्या ऑर्गनमध्ये जातात, खूप कमी ऑर्गन असतात, त्यापैकी एक हा आहे ॲड्रेनल ग्लँड. ज्याच्यावर आपल्याला याचं महत्त्व कळू शकतं. They secrete many essential hormones which maintain metabolism, which handle stress, which handle your day-to-day activities, which maintain your blood pressure and all. That is why it is considered as one of the important endocrine gland in our body. See, this is the location. Adrenal gland ला suprarenal gland म्हणलं आपण, कारण ही किडनीच्या वर आहे. ॲड्रेनल ग्लँड कन्सिस्ट ऑफ ग्लँड्युलर आणि इंडोक्राइन टिश्यू. हे एक गोष्ट महत्त्वाची लक्षात ठेवा. ॲड्रेनल ग्लँडमध्ये दोन प्रकारचे टिश्यू असतात, एक म्हणजे ग्लँड्युलर टिश्यू असतो आणि दुसरा म्हणजे न्यूरो इंडोक्राइन टिश्यू असतो. याचे दोन भाग असतात. एक भाग हा ग्लँड्युलर असतो आणि दुसरा भाग जो असतो हा न्यूरो इंडोक्राइन असतो. दुसरा भाग जो आहे हा सिम्पथॅटिक नर्वस सिस्टमचा पार्ट आहे. ॲड्रेनल मेडुला जो म्हणतो आपण, हा सिम्पथॅटिक नर्वस सिस्टमचा पार्ट आहे. ठीक आहे, आपण पुढे पाहणार आहोत. सो ॲड्रेनल ग्लँड कन्सिस्ट ऑफ ग्लँड्युलर अँड न्यूरो इंडोक्राइन टिश्यूज which are adhering on top of the kidneys. म्हणजे किडनीच्या वर चिटकलेले असतात बाय अ हेल्प ऑफ अ फायब्रस कॅप्सूल. एका फायब्रस कॅप्सूलने हे किडनीच्या वर चिटकवलेले असतात. असं दोन ॲड्रेनल ग्लँड असतात. तर ॲड्रेनल ग्लँड दे आर प्रेझेंट ऑन टॉप ऑफ किडनी, दॅट इज वाय दे आर ऑल्सो कॉल्ड एज सुप्रारेनल ग्लँड. आपण स्ट्रक्चर पाहूया. इच ॲड्रेनल ग्लँड इज 3 to 5 सेंटीमीटर इन हाईट. प्रत्येक ॲड्रेनल ग्लँडची हाईट 3 ते 5 सेंटीमीटर असते. 2 ते 3 सेंटीमीटर विड्थ असतात यांची, आणि 1 सेंटीमीटर ह्यांचा थिकनेस असतो. प्रत्येक ॲड्रेनल ग्लँडचं वेट अराउंड 3.5 ते 5 ग्रॅम असतं. प्रत्येक ॲड्रेनल ग्लँडचे दोन पार्ट असतात, जसं मी मग सांगितलं. ॲड्रेनल कॉर्टेक्स म्हणजे बाहेरचा पार्ट, आणि ॲड्रेनल मेडुला म्हणजे आतला पार्ट. सगळ्यात वर फायब्रस कॅप्सूल असेल, त्याच्या आतमध्ये ॲड्रेनल कॉर्टेक्स आणि त्याच्या आतमध्ये ॲड्रेनल मेडुला येईल. ठीक आहे, ॲड्रेनल कॉर्टेक्स हा खूप महत्त्वाचा पार्ट असतो. ॲड्रेनल कॉर्टेक्सचे परत 3 पार्ट पडतात, आणि प्रत्येक पार्टला आपण झोन म्हणतो. प्रत्येक झोन हा वेगवेगळे हार्मोन सिक्रेट करतो. पहिला झोन आहे झोना ग्लोमेरुलोजा. हा सगळ्यात आउटर झोन असतो. हा मिनरेलो कॉर्टिकॉइड सिक्रेट करतो. जे हार्मोनचा ग्रुप आहे त्याला म्हणायचं मिनरेलो कॉर्टिकॉइड्स. नंतर दुसरा झोन आहे मधला झोन, ज्याला म्हणलं जातं झोना फॅसिक्युलाटा. हा ग्लुकोकॉर्टिकॉइड सिक्रेट करतो. आणि तिसरा शेवटचा सगळ्यात आतला झोन आहे तो म्हणजे झोना रेटिक्युलॅरिस. झोना रेटिक्युलॅरिस हा सगळ्यात आतला झोन असतो, आणि हा अँड्रोजन सिक्रेट करतो. अँड्रोजन म्हणजे काय, थोडक्यात सेक्स हार्मोन्स. ठीक आहे, तर झोना ग्लोमेरुलोजा हा शब्द ग्लोमेरुलस पासून रिलेट झालेला आहे. ग्लोमेरुलस म्हणजे क्लस्टर. ह्यामधल्या सेल ज्या असतात ह्या क्लस्टर सारख्या असतात, छोटे 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 असं ग्रुप असतात, त्यामुळे आपण ह्याला म्हणतो झोना ग्लोमेरुलोजा. झोना फॅसिक्युलाटा हा मधला झोन असतो, मोठा झोन आहे. हा ग्लुकोकॉर्टिकॉइड सिक्रेट करतो. ह्याला फॅसिक्युलाटा नाव आहे कारण का यामधल्या सेल्स ज्या असतात ह्या फॅसिकल्स म्हणजे आता थोडक्यात काय म्हणतात, पिशव्या, सॅक्स सारखं स्ट्रक्चर फॉर्म करतात, त्यामुळे आपण म्हणतो त्याला झोना फॅसिक्युलाटा. आणि तिसरं जे लेयर आहे, झोन आहे, त्याला म्हणलं जातं झोना रेटिक्युलॅरिस. झोना म्हणजे लेयर, रेटिक्युलॅरिस म्हणजे रेटिक्युलेट म्हणजे थोडक्यात जाळी. ह्या ज्या सेल्स असतात ह्या जाळीसारख्या स्ट्रक्चरचा दिसतात आपल्याला. ह्याच्यामध्ये ब्लड वेसल्स वगैरे पण अटॅच झालेले असतात.
त्यामुळे आपण याला रेटिक्युलरिस म्हणतो. तर 3 झोन पाहिले आपण, झोना ग्लोमेरुलजा, झोना फॅसिक्युलाटा आणि तिसरा शेवटचा झोन म्हणजे झोना रेटिक्युलरिस. हा अँड्रोजन सिक्रीट करतो. झोना ग्लोमेरुलाचा मिनरलोकॉर्टिकॉइड सिक्रीट करतो. मधला झोन झोना फॅसिक्युलाटा ग्लुकोकॉर्टिकॉइड सिक्रीट करतो. हे बघा हे स्ट्रक्चर आहे. हे पहिले आपण एक्सटर्नल स्ट्रक्चर लोकेशन, नंतर ह्याचा आपण सेक्शन घेतल्यानंतर आपल्याला असं दिसेल. सगळ्यात बाहेरचं लेअर तुम्हाला सांगितलं मी फायब्रस कॅप्सूल असतं. त्याच्या आतमधला हा मोठा भाग दिसतो आपल्याला ॲड्रेनल कॉर्टेक्स, आणि सगळ्यात खालचा पार्ट जो आहे हा ॲड्रेनल मेडुला, हा मधला पार्ट एकदम शेवटचा खालचा हा आहे ॲड्रेनल मेडुला. आता हा एवढाच इथला हा सेक्शन कट केला आहे आणि तो मॅग्निफाय केला आहे. हे बघा इथं. आता हे सगळ्यात बाहेरचं कवरिंग आहे कॅप्सूल. नंतर झोना ग्लोमेरुलाचा, मी तुम्हाला सांगितलं होतं ग्लोमेरुलाचा, ग्लोमेरुलसपासून डिराईव्ह झालेला आहे. छोटे छोटे असे क्लस्टर दिसतात बघा आपल्याला, त्यामुळे याला आपण ग्लोमेरुलाचा म्हणतो. नंतर दुसरा लेअर आहे मधला, तो म्हणजे झोना फॅसिक्युलाटा. फॅसिक्युलाटा का म्हणले, कारण फॅसिकल्स फॉर्म झालेले आहेत, छोटे छोटे पिशव्यासारखे स्ट्रक्चर तयार झालेलं आहे, त्यामुळे याला फॅसिक्युलाटा म्हणलं जातं. आणि तिसरा आहे म्हणजे तिसरा आहे तो म्हणजे झोना रेटिक्युलॅरिस, म्हणजे जाळीदार. हे बघा जाळीसारखं स्ट्रक्चर आहे, त्यामुळे आपण याला रेटिक्युलॅरिस म्हणतो. आणि ॲड्रेनल कॉर्टेक्सचे 3 लेअर, झोना ग्लोमेरुलाचा, झोना फॅसिक्युलाटा, झोना रेटिक्युलॅरिस. हे संपल्यानंतर खाली दुसरा पार्ट येतो ॲड्रेनल ग्लँडचा, तो म्हणजे ॲड्रेनल मेडुला. ठीक आहे. आता आपण पाहूया ॲड्रेनल ग्लँडच्या हार्मोन्स इन डिटेलमध्ये. आपण 3 प्रकारचे हार्मोन आहेत ह्याचे. कुठले कुठले, 3 झोन पाहूया आपण पहिल्यांदा. कुठले कुठले, झोना ग्लोमेरुलाचा, झोना फॅसिक्युलाटा, झोना रेटिक्युलॅरिस. झोना ग्लोमेरुलाचा मगाशी आपण पाहिलं होतं, मिनरलो कॉर्टिकॉइड सिक्रेट करतात. मिनरलो कॉर्टिकॉइडचं काम असतं मिनरल बॅलन्स करणे, मिनरलचं रेग्युलेशन करणे बॉडीमधल्या. आणि आपल्याला तसं एक हार्मोन माहिती आहे ऑलरेडी, आपण रेनिन अँजिओटेन्सिन अल्डोस्टेरॉन सिस्टम शिकलेलो आहे, अल्डोस्टेरॉन. ठीक आहे. हे ॲड्रेनल ग्लँडचा हार्मोन आहे. हे काय आहे, मिनरल कॉर्टिकॉइड आहे. नंतर दुसरा झोन होता तो म्हणजे झोना फॅसिक्युलाटा ॲड्रेनल कॉर्टेक्सचा. हा काय सिक्रेट करतो, ग्लुकोकॉर्टिकॉइड्स. नावातच आहे ग्लुको मीन्स इट रेग्युलेट्स ग्लुकोज मेटाबॉलिझम. नो डाऊट याचा रोल बॉडीमध्ये प्रोटीन लिपिड मेटाबॉलिझममध्ये सुद्धा आहे, बट ह्याचा जास्तीत जास्त रोल हा खूप प्रमाणात मेजर रोल जो आहे हा ग्लुकोज मेटाबॉलिझममध्ये दिसतो, त्यामुळे याला नाव दिले गेले आहे ग्लुकोकॉर्टिकॉइड्स. तर 3 प्रकारचे ग्लुकोकॉर्टिकॉइड्स बॉडीमध्ये असतात, कॉर्टिझॉल, कॉर्टिकोस्टेरॉन आणि कॉर्टिझॉन. कॉर्टिझॉल, कॉर्टिकोस्टेरॉन आणि कॉर्टिझोन हे 3 ग्लुकोकॉर्टिकॉइड्स आहेत आपल्या शरीरात तयार होणारे. सगळ्यात शेवटचा लेअर आहे ॲड्रेनल कॉर्टेक्सचा, तो म्हणजे झोना रेटिक्युलरिस. हा काय सिक्रेट करतो, तर अँड्रोजन चे एक्झाम्पल आहे डिहायड्रो इपिअँड्रोस्टेरॉन. आता हे अँड्रोस्टेरॉन जे असते खूप कमी प्रमाणात रिलीज होतं, आणि हे डिहायड्रो इपिअँड्रोस्टेरॉन जे आहे हे तुमच्या टिश्यूमध्ये गेल्यानंतर इट कॅन बी गेट कन्वर्टेड इनटू अ सेक्स हार्मोन, दॅट इज टेस्टोस्टेरॉन ऑर इस्ट्रोजन. ठीक आहे. ऑल्दो दे आर इन व्हेरी मायन्यूट क्वांटिटीज, दॅट इज वाय देअर ॲक्शन इज व्हेरी मिनिमल. खूप कमी प्रमाणात यांची ॲक्शन असते, कारण यांची क्वांटिटी खूप कमी प्रमाणात सिक्रेट होते. नंतर ॲड्रेनल ग्लँडचा शेवटचा पार्ट होता ॲड्रेनल मेडुला. हा काय सिक्रेट करतो, तर स्ट्रेस हार्मोन्स. कोणते कोणते, इपिनेफ्रिन आणि नॉर इपिनेफ्रिन, म्हणजेच ॲड्रेनालिन आणि नॉर ॲड्रेनालिन, जे सिम्पॅथेटिक नर्वस सिस्टमचे न्यूरोट्रान्समीटर आहेत. ठीक आहे. आता आपण पाहूया एक एक महत्त्वाचे हार्मोन्स. पहिला म्हणजे मिनरल कॉर्टिकॉइड. मिनरल कॉर्टिकॉइड नावातच आहे मिनरल. ठीक आहे. सो दे रेग्युलेट मिनरल्स इन युअर बॉडी. सगळ्यात महत्त्वाचं मिनरल कॉर्टिकॉइड आपल्या बॉडीमधलं आहे ते म्हणजे अल्डोस्टेरॉन. याचं फंक्शन काय असणार आहे, टू मेंटेन वॉटर अँड इलेक्ट्रोलाइट बॅलन्स इन द बॉडी. अल्डोस्टेरॉन इज सिक्रेटेड इन रिस्पॉन्स टू, आपण पाहिलं होतं रेनिन अँजिओटेन्सिन सिस्टम शिकताना, एक तर जेव्हा लो ब्लड व्हॉल्यूम असेल, लो ब्लड प्रेशर असेल, तेव्हा अल्डोस्टेरॉन सिक्रेट होतं. ठीक आहे. मग लो ब्लड व्हॉल्यूम मध्ये एक कॅरेक्टरिस्टिक असतं, ते म्हणजे सोडियम कमी असतं. आपण एक लक्षात घ्या, सोडियम ऑलवेज कॅरी इक्विऑस्मोटिक वॉटर. जे सोडियम शरीरामध्ये आलं की इक्विव्हॅलंट वॉटर घेऊन येणार, सोडियम शरीरातून बाहेर पडले इक्विव्हॅलंट वॉटर घेऊन जाणार. म्हणजे जर तुमचे सर्क्युलेटिंग प्लाझ्मा लेवल कमी असतील तर अल्टिमेटली त्याच्यामध्ये सोडियमचं प्रमाण पण कमी असतं. म्हणजे जेव्हा सोडियमचं प्रमाण कमी होतं तेव्हा ॲटोमॅटिक तुमचं अल्डोस्टेरॉन सिक्रेट व्हायला चालू होतं, रेनिन अँजिओटेन्सिन सिस्टम ॲक्टिवेट होत असते. इट इज सिक्रेटेड इन रिस्पॉन्स टू लो सोडियम लेवल्स, लो ब्लड व्हॉल्यूम, लो ब्लड प्रेशर ॲज वेल एज हाय पोटॅशियम लेवल्स. लक्षात घ्या, सोडियमच्या लेवल कमी झाले की पोटॅशियम लेवलच्या लेवल वाढणार, पोटॅशियमचे लेवल वाढले की ॲटोमॅटिक सोडियमचे लेवल कमी होणार. याचं कारण काय, तर
तुमच्या नेफ्रॉनमध्ये जेव्हा आपण आतमध्ये घेत असतो सिलेक्टिव्ह रिॲब्झॉर्प्शन होत असतं, तेव्हा काय होत असतं, एकतर सोडियम आतमध्ये घेतला गेला तर पोटॅशियम बाहेर टाकला जात असतो, पोटॅशियम आतमध्ये घ्यायचं म्हणलं तर सोडियम बाहेर टाकला जातो. त्यामुळे जर पोटॅशियमचे लेवल हाय झाले तर ऑटोमॅटिक सोडियमच्या कमी होणार, सोडियमच्या हाय झाले तर ऑटोमॅटिक पोटॅशियमच्या कमी होणार. वन सिक्रेटेड जेव्हा अल्डोस्टेरॉन रिलीज होतं, इट इन्क्रीजेस पोटॅशियम सिक्रेशन, पोटॅशियमचं सिक्रेशन वाढवेल, त्यामुळे काय होईल, इट विल कॉज सोडियम रिटेन्शन, सोडियम आतमध्ये आले की इक्वियस सोडिक वॉटर येणार, hence it will cause sodium and water retention, it will correct blood volume and blood pressure. So that is about aldosterone renal angiotensin mechanism मध्ये रिलीज होतं. ठीक आहे. ग्लुकोकॉर्टिकॉइड्स ग्लुकोज मेटाबॉलिझम आणि अदर मेटाबॉलिझम मध्ये यांचा खूप पॉवरफुल रोल असतो. इम्पॉर्टंट ग्लुकोकॉर्टिकॉइड आपण 3 पाहिले होते. कुठले कुठले तर कॉर्टिझॉललाच म्हणायचं हायड्रोकॉर्टिझोन. ठीक आहे. नंतर कॉर्टिकोस्टेरॉन आणि तिसरा आहे कॉर्टिझोन. तर 3 ग्लुकोकॉर्टिकॉइड आहेत महत्त्वाचे. पहिलं म्हणजे कॉर्टिझॉल, त्यालाच म्हणायचं हायड्रोकॉर्टिझोन. दुसरा आहे कॉर्टिकोस्टेरॉन, तिसरा आहे कॉर्टिझोन. Glucocorticoids have a very powerful effect on metabolism, carbohydrate, protein, fat, but its major effect is on glucose metabolism. Cortisol is most active glucocorticoid and released in body to handle the stress. कॉर्टिझॉल हे खूप पॉवरफुल ग्लुकोकॉर्टिकॉइड आहे. सगळ्यात जास्त प्रमाणात ऑलमोस्ट 95% ॲक्टिव्हिटी कॉर्टिझॉलची असते तुमच्या शरीरामध्ये. अँड तुमची बॉडी काय करत असते, इट रिलीजेस कॉर्टिझॉल टू हँडल स्ट्रेस अँड हेन्स इट इज ऑल्सो कॉल्ड एज स्ट्रेस हार्मोन. स्ट्रेस म्हणजे काय एक्झॅक्टली, इट मे बी फिजिकल ऑर मेंटल. म्हणजे समजा आपण थंडीत चाललो, अचानक वर स्वेटर घातलेलं नाही, गरम कपडे घातलेले नाही, जर्किन घातलेलं नाही, तर थंडी वाजणार. थंडी वाजल्यानंतर शरीर काय करतं, आपलं अंगावर काटे येतात, हातपाय दात वाजायला लागतात, आपले हातपाय थरथर कापायला लागतात थंडीनं. तर ह्यामुळे काय होतं, थरथर कापायला लागल्यामुळे स्केलेटल मसल्स हालतात आणि एक प्रकारची हीट तुमच्या शरीरात जनरेट होते. अंगावर काटे येतात म्हणजे काय, सगळं जे काही तुमची स्किन आकसून वगैरे घेतली जाते. तर ह्याच्यामुळे काय होतं, तर आपल्या शरीरातल्या हीटचा बाहेर जो लॉस होणार होता तो प्रिव्हेंट केला जातो या मेकॅनिझममुळे, आणि तुमच्या शरीरामध्ये ऑटोमॅटिक हीट जनरेट व्हायला लागते. सो दिस इज वन ऑफ द वे हाऊ युअर बॉडी हँडल स्ट्रेस. सो स्ट्रेस कॅन बी फिजिकल ॲज वेल एज मेंटल. आपण बऱ्याच वेळा म्हणतो मेंटल स्ट्रेस आला, बऱ्याच वेळा आपलं मनासारखं होत नाही, एखादा दिवस आपला कॉलेजमध्ये खराब जातो, ठीक आहे, किंवा एखादी घटना खराब घडते आपल्याला, ते आठवलं तरी आठवून आपल्याला वाईट वाटतं, अँड इट मे इंड्यूस स्ट्रेस. ठीक आहे. आणि इनफॅक्ट आपला हिप्पोकॅम्पस, CNS शिकताना आपण शिकलो होतो बघा, टेम्पोरल लोबमध्ये हिप्पोकॅम्पस नावाचा एक पार्ट असतो. इट डील्स विथ मेमरी, आणि ह्या हिप्पोकॅम्पसमध्ये देर आर लॉट ऑफ कॉर्टिकोस्टेरॉइड रिसेप्टर्स. त्यामुळे काय होतं, जेव्हा तुमची एवढी मेमरी स्ट्रॉंग असेल, एखादी तुम्हाला जुनी जरी घटना आठवली, वाईट घटना, तर माणसावरती स्ट्रेस येतो. ठीक आहे. आणि जेव्हा माणसावर स्ट्रेस येतो, इट मे बी फिजिकल ऑर इट मे बी सायकोलॉजिकल, तेव्हा तुमची बॉडी कॉर्टिझॉल रिलीज करते अँड इट ॲक्ट्स ॲज अ स्ट्रेस हार्मोन. इट हेल्प्स टू रिलीज द स्ट्रेस, इट हेल्प्स द पर्सन टू फाईट विथ द स्ट्रेस. ठीक आहे. इट ऑल्सो पॉसेस पॉवरफुल अँटी इन्फ्लेमेटरी ॲक्शन, म्हणजे सूज कमी करण्याची ॲक्शन याच्यामध्ये आहे. त्यामुळे बऱ्याच वेळा गुडघेदुखी वगैरे जे काही असेल तर त्याच्यामध्ये स्टेरॉइड्स यूज करतात. इनफॅक्ट अस्थमामध्ये आपण पाहिलं होतं, अस्थमामध्ये लंग्स, तुमच्या ब्रॉन्काय पर्टिक्युलरली स्वेल झालेले असतात, इन्फ्लेमेशन झालेलं असतं, त्यामुळे श्वास घेता येत नसतो. तेव्हा अस्थमामध्ये अँटी इन्फ्लेमेटरी ॲक्शनसाठी आपण स्टेरॉइडसुद्धा यूज करतो. स्टेरॉइड काय करतात, तर जी काही सूज आलेली आहे ब्रॉन्कायला ती कमी करायला मदत करतात. ॲट हाय डोसेस युअर ग्लुकोकॉर्टिकॉइड्स दे कॉज डिप्रेशन ऑफ द इम्युनिटी. हा पॉईंट खूप महत्त्वाचा आहे, नीट लक्षात घ्या. जेव्हा हाय डोसमध्ये जेव्हा तुम्ही स्टेरॉइड्स घेता किंवा ग्लुकोकॉर्टिकॉइड्स घेतात, लक्षात घ्या ग्लुकोकॉर्टिकॉइड्सनाच आपण स्टेरॉइड्ससुद्धा म्हणतो बरं का. आपण जे काही लेमॅन टर्म वापरली जाते मार्केटमध्ये, स्टेरॉइड घेतात, बॉडी बिल्डर स्टेरॉइड घेतात, किंवा ॲथलेट्स किंवा जे काही प्लेयर्स आहेत ते स्टेरॉइड घेतात. तर हे स्टेरॉइड काय असतात, तर ते ग्लुकोकॉर्टिकॉइड्स असतात. ठीक आहे. जर हाय डोस जर झाला यांचा, तर डिप्रेशन ऑफ इम्युनिटी होऊ शकतं. कुठलंही स्टेरॉइड चांगलं नसतं जर त्याचं म्हणजे खूप लिमिटेड अमाऊंटमध्ये लिमिटेड पिरियडमध्ये घ्यावं लागतं. जर तो जास्त प्रमाणात घेतलं गेलं, चुकीच्या पद्धतीने घेतलं गेलं, तर इट मे कॉज हजार्डस इफेक्ट ऑन द बॉडी, बिकॉज दे आर व्हेरी व्हेरी पॉवरफुल ड्रग. दे ॲक्ट डायरेक्टली, कारण बाय चेंजिंग प्रोटीन्स इन युअर सेल,
म्हणजे यांचे जे काही रिसेप्टर असतात हे तुमच्या कॉर्टिकोस्टेरॉइड रिसेप्टर हे तुमच्या आतमध्ये असतात, न्यूक्लियसमध्ये असतात सेलच्या. म्हणजे आतमध्ये गेल्यानंतर ते ट्रान्सक्रिप्शन वगैरे करून नवीन प्रकारचे प्रोटीन्स तयार करत असतात आणि त्यामुळे सेलची ॲक्शन ही प्रचंड प्रमाणात वाढत असते. दॅट इज वाय दे आर व्हेरी पोटंट. ॲट द सेम टाईम जेवढा ड्रग पोटंट असेल तेवढाच तो जास्त डेंजरस सुद्धा असतो, हे नेहमी लक्षात घ्या. दॅट इज वाय ग्लुकोकॉर्टिकॉइड्स दे आर व्हेरी पोटंट ड्रग ॲट द सेम टाईम दे आर व्हेरी डेंजरस ड्रग्स. अँड्रोजन्स हा शेवटचा जो लेअर आहे ॲड्रिनल कॉर्टेक्सचा, झोना रेटिक्युलरिस म्हणून, हा स्टेरॉइडल सेक्स हार्मोन्स प्रोड्यूस करतो. ठीक आहे. आता अँड्रोजन्स म्हणजे सेक्स हार्मोन जे काही प्रोड्यूस केले जातात दे आर व्हेरी मिनिमल इन क्वांटिटी, खूप स्मॉल क्वांटिटीमध्ये प्रोड्यूस होतात, त्यामुळे यांचा इफेक्ट जो असतो हा खूप मिनिमल असतो. ॲक्च्युली सेक्स हार्मोन्स जे आहेत हे तुमचे गोनॅड्स सिक्रेट करत असतात आफ्टर ऑनसेट ऑफ प्युबर्टी. वयात आल्यानंतर तुमचे सेक्स ऑर्गन्स जे आहेत, ओव्हरीज, टेस्टिस, हे ॲक्च्युली सेक्स हार्मोन्स रिलीज करायला लागतात की जे लार्ज क्वांटिटीजमध्ये असतात. अँड्रोजन्स प्रोड्यूस बाय ॲड्रनल मेडुला आर व्हेरी मिनिमल, बट तरीसुद्धा इन केस ऑफ फिमेल आफ्टर मेनोपॉज म्हणजे परमनंट स्टॉपेज ऑफ मेन्स्ट्रुअल सायकल, याच्यानंतर इस्ट्रोजन शरीरामध्ये तयार होणं बंद होतं. आणि इस्ट्रोजन खूप खूप महत्त्वाचा हार्मोन असतं, आपण नेक्स्ट चॅप्टरमध्ये पाहणार आहोत रिप्रोडक्टिव्ह सिस्टममध्ये. सेक्स हार्मोन्सबद्दल एक टॉपिक आहे तेव्हा पाहणार आहोत आपण डिटेलमध्ये. बट इस्ट्रोजन खूप महत्त्वाचा हार्मोन आहे, पण आफ्टर मेनोपॉज काय होतं, इस्ट्रोजन फिमेल बॉडीमध्ये तयार होणंच बंद होतं. मग तेव्हा काय होतं, कारण ओव्हरीज सिक्रेशन बंद करून टाकतात. मग तेव्हा जो काही मायन्यूट सोर्स राहतो इस्ट्रोजनचा, दॅट इज बाय युअर ॲड्रेनल ग्लँड्स ओनली. आता हे जे काही सेक्स हार्मोन्स आहेत ह्याचे हे काही डायरेक्ट टेस्टोस्टेरॉन, इस्ट्रोजन वगैरे तयार करत नाही ॲड्रेनल ग्लँड जे काही अँड्रोजन्स आहेत they go into the cell and they inside the cell they get converted into testosterone and estrogen. Hormones of adrenal medulla is a part of sympathetic nervous system. मगाशी मी जसं सांगितलं होतं ग्लँड्युलर टिश्यू असतो, न्यूरोएंडोक्राइन टिश्यू असतो. तर ॲड्रेनल मेडुला इज अ पार्ट ऑफ द सिम्पॅथेटिक नर्वस सिस्टम. ॲड्रेनल कॉर्टेक्स हार्मोन तयार करतो, तर ॲड्रेनल मेडुला पण हार्मोन तयार करतो, बट ॲड्रेनल मेडुला इज कन्सिडर्ड एज अ पार्ट ऑफ सिम्पॅथेटिक नर्वस सिस्टम ॲज इट इज रिलीजेस हार्मोन्स called as adrenaline and noradrenaline, which are neurotransmitters of the sympathetic nervous system. आणि ह्याचा स्टिम्युलेशन पाथवे जो आहे इट इज इन ऑटोनॉमस नर्वस सिस्टम. ठीक आहे. दॅट इज वाय इट इज कन्सिडर्ड ॲज पार्ट ऑफ सिम्पॅथेटिक नर्वस सिस्टम. आता हे हार्मोन्सचं काम काय असतं, ते इन्क्रीज ॲक्टिव्हिटी ऑफ हार्ट, ब्लड प्रेशर अँड मेटाबॉलिझम. आता डिसऑर्डर्स पाहूया ॲड्रेनल ग्लँडच्या दोन डिसऑर्डर महत्त्वाचे आहेत, ते पाहणार आहोत आपण. कुशिंग सिंड्रोम, एक्झाममध्ये क्वेश्चन पडू शकतो याच्यावर, आणि दुसरा आहे ॲडिजन्स डिसीज. कुशिंग सिंड्रोम काय पाहूया आपण. कुशिंग सिंड्रोम हा ॲक्च्युली एक कॅन्सरचा प्रकार असल्यासारखा आहे. इट इज कॉज ड्यू टू पिच्युटरी ट्यूमर, पिच्युटरी ग्लँडचा ट्यूमरमुळे होतं. आता आपल्याला माहिती आहे पिच्युटरी ग्लँड एक हार्मोन रिलीज करते, ते म्हणजे ॲड्रेनोकॉर्टिकोट्रॉपिक हार्मोन. ॲड्रेनोकॉर्टिकोट्रॉपिक हार्मोन ॲड्रेनल ग्लँडवर ॲक्ट करते, ॲड्रेनल कॉर्टेक्सवर ॲक्ट करते आणि काय करते, हार्मोन्सचं प्रोडक्शन वाढवते. आता पिट्युटरी ग्लँडचं जर ट्यूमर झाला तर काय होईल, ॲड्रेनोकॉर्टिकोट्रॉपिक हार्मोन जास्त प्रमाणात तयार व्हायला लागेल. ह्यामुळे काय होईल, ॲड्रेनोकॉर्टिकोट्रॉपिक हार्मोन ॲड्रेनल ग्लँडला स्टिम्युलेट करेल आणि जास्त प्रमाणात ग्लुकोकॉर्टिकॉइड्स तुमच्या ब्लडमध्ये यायला लागतील. आठवा, मी अगोदरच सांगितलं होतं मागच्या ग्लुकोकॉर्टिकॉइडच्या स्लाईडवर, हे खूप पोटंट असतात, साहजिकच हे खूप डेंजरस पण असतात. जेव्हा हाय ब्लड लेवल्स होतात कॉर्टिझॉलच्या, तेव्हा अनेक प्रकारचे इफेक्ट घडायला लागतात. एक म्हणजे तुमचं ग्लुकोजचं मेटाबॉलिझम वाढतं, ग्लायकोजनचं कन्व्हर्जन ग्लुकोजमध्ये करणं हे महत्त्वाचं काम आहे कॉर्टिझॉलचं. कॉर्टिझॉलला आपण स्ट्रेस हार्मोन म्हणलं होतं, आठवा. हे काय करत असतं, ग्लुकोकॉर्टिकॉइड्स ग्लायकोजनचं कन्व्हर्जन ग्लुकोजमध्ये करतात, कारण ग्लुकोज हा फ्री फॉर्म ऑफ एनर्जी आहे. तुम्हाला कुठल्याही स्ट्रेसमध्ये जर फाईट करायचं असेल तर एनर्जी लागणार, एनर्जीसाठी ग्लुकोज हे खूप गरजेचं आहे. मग साहजिकच कॉर्टिझॉलच्या खूप जास्त प्रमाणात ब्लड लेवल झाल्यानंतर काय होईल, जास्त प्रमाणात ग्लुकोज तयार व्हायला लागतं, हाय ब्लड ग्लुकोज लेवल्स होतात, आणि हाय ब्लड ग्लुकोज लेवल्स दे इन टर्न कॅन टर्न इनटू डेंजरस कंडिशन कॉल्ड एज डायबिटीज मेलाइटस. ठीक आहे. इट इज कॅरेक्टराइज्ड बाय ॲबनॉर्मली हाय ब्लड ग्लुकोज लेवल्स. आणि दुसऱ्याचं एक कॅरेक्टरिस्टिक असतं, कुशिंग सिंड्रोम आहे ओळखायचं कसं, तर दोन गोष्टी असतात, म्हणजे ॲबनॉर्मली हाय ब्लड ग्लुकोज लेवल झाल्या तर, आणि दुसरं म्हणजे काय, ॲक्युमुलेशन ऑफ लिपिड्स ऑन फेस अँड नेक, चेहऱ्यावर आणि मानेवरती लिपिड जमावायला लागतात, फॅट जमावायला लागतात.
त्यामुळे चेहरा मून फेस म्हणजे असं गोलसर चेहरा दिसतो, त्यामुळे त्याला म्हणतात मून फेस. हे खूप कॅरेक्टरिस्टिक आयडेंटिफिकेशन आहे या डिसीजचं, मून फेस. आता जर कुशिंग सिंड्रोम कंटिन्यू राहिला तर तो काय होऊ शकतो, टाईप सेकंड डायबिटीस, म्हणजे इन्शुलिन कमी पडायला लागेल. ठीक आहे. वेट गेन, एक्सेसिव्ह ग्लुकोज झालं, ग्लुकोज मेटाबॉलिझम आता बिघडणार आहे, ग्लुकोजचं कन्व्हर्जन काय व्हायला लागेल, ग्लुकोजचं कन्व्हर्जन एक्सेसिव्ह ग्लुकोज जे काय आहे इट विल गेट कन्वर्टेड इनटू फॅट, त्यामुळे वेट गेन होईल, हेअर लॉस होईल, आणि ऑब्विसली कॉर्टिकोइड्स काय करतात, हाय लेवलमध्ये इम्युनिटी डिप्रेस करतात. दॅट इज वाय दे विल ऑल्सो कॉल डिक्रीज्ड इम्युनिटी. त्यामुळे त्या माणसाला अनेक प्रकारचे डिसीजेस किंवा अनेक आजार व्हायला चालू होईल. हे बघा, मी तुम्हाला मून फेस सांगितलं होतं. ठीक आहे. सो दिस इज मून फेस, हाय डिपॉझिशन ऑफ फॅट ऑन फेस अँड नेक. ठीक आहे, ह्याला म्हणतात मून फेस. ॲडिजन्स डिसीज हे खूप रेअर डिसऑर्डर आहे. हे कशामुळे होते तर हायपोसिक्रेशनमुळं, कमी सिक्रेशनमुळं. कॉर्टिकोस्टेरॉइडचं जर खूप सिक्रेशन कमी झालं तर त्याला म्हणायचं ॲडिजन्स डिसीज. कुशिंग सिंड्रोम पाहिला, हे हायपर सिक्रेशन होतं, जास्त सिक्रेशन होतं, पण कमी सिक्रेशन कॉर्टिकोस्टेरॉइडचं झालं तर त्याला म्हणणार आपण ॲडिजन्स डिसीज. ह्याच्यामुळे काय होतं तर इन्क्रीज पोटॅशियम लेवल्स होणार अँड डिक्रीज सोडियम लेवल्स इन द ब्लड, लो ब्लड प्रेशर, डिहायड्रेशन, वेट लॉस, मस्क्युलर विकनेस, डिक्रीज कार्डियक आउटपुट, हे सगळ्या याच्या सिम्पटम्स आहेत. पण लक्षात घ्या, ॲडिजन्स डिसीज हा आयडेंटिफाय करायला खूप अवघड आहे. हे जनरल तुम्हाला सिम्पटम्स सांगितले, बट देअर कॅन बी व्हॅरिड सिम्पटम्स ऑल्सो. दॅट इज वाय इट इज वन ऑफ द डिफिकल्ट, this disease is one of the difficult disease to identify, although it is very rare disorder. ठीक आहे. So that is what we have completed your adrenal gland. सो आय थिंक आता तुमचे फक्त दोन ग्लँड राहतात इथं, एक म्हणजे पिनेल ग्लँड आणि इंडोक्राईन पॅनक्रियाज, हे दोन पार्ट राहिलेले आहेत. ते आज संध्याकाळीच आपण एक किंवा उद्याच्या व्हिडिओमध्ये हे पाहूया, आणि हा चॅप्टर उद्या आपला कम्प्लीट होत आहे. आणि परवा दिवशीपासून विल स्टार्ट विथ, उद्यापासून किंवा परवा दिवशीपासून मोस्टली विल स्टार्ट विथ युअर सेक्शुअल रिप्रोडक्शन. सेक्शुअल रिप्रोडक्शन चॅप्टर स्टार्ट करूया. आय थिंक जरा बऱ्यापैकी मोठा चॅप्टर आहे. ठीक आहे. दॅट्स ऑल. थँक्यू व्हेरी मच.